नमस्कार मंडळी. एक प्रश्न आहे, नात्यात चूक दोघांची असते पण माफी एकालाच का मागावी लागते? नियम सगळ्यांसाठी असतात पण पाळावे एकालाच का लागतात? आणि अपेक्षा त्या तर नेहमी एकाच माणसाकडून का असतात बरं? जर आज हा प्रश्न तुमच्या मनात देखील टोचत असेल ना, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. नात्यांमध्ये एक विचित्र गोष्ट घडते. एका व्यक्तीला सगळ्या गोष्टीत मोकळीक असते, बोलण्यात, वागण्यात, इतकंच काय तर चुका करण्यात देखील. आणि दुसऱ्याला मात्र त्याच ठिकाणी समजून घ्यावं लागतं, ॲडजस्ट करावं लागतं, मोठं मन ठेवावं लागतं. आणि हळूहळू हे असं नातं समान राहत नाही, तर ते वन सायडेड होतं. हे असं का होतं? कारण आपण प्रेमाला चुकीची डेफिनेशन दिली आहे. आपण मानतो जो जास्त सहन करतो तो जास्त प्रेम करतो. पण खरं सांगायचं तर जो जास्त सहन करतो तो हळूहळू स्वतःला हरवत जातो. आणि जो सगळ्यांच्या नियमांच्या बाहेर असतो तो हे सगळं नॉर्मल समजायला लागतो. एक गोष्ट सांगते. एक मुलगी होती. ती फार काही मागत नव्हती तिच्या नात्यात. तिला फक्त इतकंच हवं होतं की तिच्या चुका जशा मोडल्या जातात तशाच त्याच्या देखील मोडल्या जाव्यात. तिच्यासाठी नियम वेगळे ठरलेले होते. वेळेवर बोलायचं, कोणाशी काय बोलायचं, कसं बोलायचं, कधी गप्प राहायचं. पण त्याच्यासाठी तो असा आहे हे वाक्यच पुरेसं होतं. तो रागावला तर तिला समजून घ्यायला सांगितलं जायचं. ती रागावली तर तिला ओव्हर रिॲक्टिंग म्हटलं जायचं. आणि हळूहळू ती मुलगी शांत झाली, कारण तिला कळलं होतं इथे आवाज उचलणं हा गुन्हा आहे. एक दिवस तिने काहीच चूक केली नव्हती, पण तरी देखील तिलाच माफी मागावी लागली. ती माफी मागत होती, पण तिच्या मनात एकच प्रश्न होता, चूक माझी आहे का? त्या दिवशी तिच्या लक्षात आलं, नातं तुटत नव्हतं, ते आधीच एकतर्फी झालं होतं. आणि ती तेव्हा रात्री आरशासमोर उभी राहिली. पहिल्यांदा तिने स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःला विचारलं, मी इतकी चुकीची आहे का, की फक्त कमी महत्त्वाची आहे? माझी काहीच किंमत नाही आहे का? त्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती, जिथे नियम वेगळे असतात तिथे प्रेम समान नसतं. ही कथा एकाची नाहीये, ही त्या प्रत्येकाची आहे जो नात्यात नेहमी झुकतो आणि तरीही कधीच पुरेसा ठरत नाही. बघा मंडळी, नातं तेव्हाच धोकादायक होतं जेव्हा एकाची चूक असते आणि दुसऱ्याची चूक स्वभाव बनते. जेव्हा एकाच्या शांततेला समजूत असं म्हणतात आणि दुसऱ्याच्या शांततेला दुर्लक्ष. ही विषमता हळूहळू माणसाला आतून पूर्णपणे तोडते. आज एक गोष्ट स्पष्ट सांगते, प्रेम म्हणजे स्वतःला कमी करणं नाही. नातं म्हणजे एकाने झुकत राहणं नाही. जर नियम असतील तर सगळ्यांसाठी समान असायला हवे. जर एखाद्या नात्यात आदर नसेल तर ते नातं नाही, तर ती सवय बनते. लक्षात ठेवा, जिथे तुम्हाला नेहमी ॲडजस्ट करावं लागतं, जिथे तुमचं बोलणं ओव्हर रिॲक्ट ठरतं, जिथे तुमच्या भावना ड्रामा वाटतात, तिथे तुम्ही जास्त भावनिक नाही, तर तुम्ही कमी महत्त्वाचे केले गेले आहात. हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की लोकांनी स्वतःला दोष देणं थांबवावं आणि नात्यांमधली विषमता ओळखावी. कारण समानता नसलेलं नातं कधीच सुरक्षित नसतं. आज जर तुम्ही नेहमी समजून घेणारे असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मला समजून कोण घेतंय? कारण समानता नसलेलं प्रेम हळूहळू स्वतःची किंमत विसरायला लावतं. जर आज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करा की नात्यात समानता हवीच.